नमस्कार, मी प्रियांका. बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया तातडीनं सुरू करावी. कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश. प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यास विलंब झाल्याबद्दल सर्किट बेंचनं व्यक्त केली नाराजी. थोडाफार पाऊस, बराच वेळ उघडीप. कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी 32.5 फुटांवर. राधानगरी धरणात झाला 98% पाणीसाठा. इचलकरंजीतील जुन्या पुलावरील वाहतूक थांबवली. गुरुपौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरात आणि स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची उदंड गर्दी. ठिकठिकाणी गुरूंना पुष्प देऊन झालं वंदन. श्री दत्तगुरूंची राजधानी असलेल्या नृसिंहवाडीत भाविकांचा महासागर. कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलं मागण्यांचं निवेदन. आणि वरून कीर्तन, आतून तमाशा. इचलकरंजी महापालिकेत सत्ताधारी भाजपमधील आवाडे आणि हळवणकर गटातील संघर्ष आणखी टोकदार. इचलकरंजीचं राजकारण नव्या वळणावर.